माझी लाडकी बहीण या योजनेचे ई-के-वाय-सी मोबाईलमध्ये 2 मिनिटात कसे करावे? चला तर बघूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे हा बॉक्स दिसेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हे असं न्यू पेज तुमच्यासमोर येईल. ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक. तर इथे तुम्हाला लाभार्थी जी महिला आहे तिचं आपल्याला काय करायचं आहे, इथे आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार नंबर टाकणं झाल्यानंतर इथे कॅप्चा म्हणजे काय, हे इथे साईडला जो दिसत आहे 012688, तर हा सेम अशाच जशाच तसा तुम्हाला काय करायचं आहे, हा कॅप्चा इथे टाकायचा आहे इंटर कॅप्चामध्ये जशाच तसा. ओके, तर हे तुम्ही टाकून घ्या. तर मित्रांनो, आपण इथे जो आहे आपला आधार क्रमांक आणि हा कॅप्चा अशा प्रकारे टाकून घेतला आहे. इथे तुम्हाला मी सहमत आहे ह्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर OTP पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधार क्रमांकाशी संलग्न असलेला मोबाईल नंबर त्यावरती तुम्हाला OTP येईल. तर तुम्हाला काय करायचं, OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक दोन सेकंद गेले आणि तुम्हाला OTP येईल. तर मित्रांनो, आपण कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर बघा असा OTP येतो. हा OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे या बॉक्समध्ये आणि सबमिट करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता हे आपण नवीन पेजवर आलेलो आहोत. तर इथे बघा आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक. तर तुम्हाला इथे पतीचा आधार क्रमांक असेल तर पतीचा टाका किंवा तुम्ही वडिलाचा पण टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला काय कॅप्चा जशाच तसा इथं टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक टाकणं झालेला आहे. त्यानंतर कॅप्चा हा जशाच तसा टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये 702825. तुम्हाला जर कॅप्चा जर व्यवस्थित दिसत असेल तर इथे रिफ्रेश बटन आहे, तिथे पण तुम्ही क्लिक करून नवीन कॅप्चा घेऊ शकता. त्यानंतर इथे मी सहमत आहे यावरती क्लिक करायचे आणि इथे बघा जर तुम्ही पतीचा आधार क्रमांक टाकला असेल त्याला संलग्न जो नंबर असेल त्यावरती पुन्हा एकदा OTP येईल. तुम्ही जर वडिलांचा टाकला असेल तर वडिलांचा आधार क्रमांक ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्यावरती OTP तुम्हाला येईल. तर इथे OTP पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचे. तर मित्रांनो, आपल्याला इथे OTP टाकायचा आहे. तर OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा यावरती क्लिक करायचे. तर मित्रांनो, इथे आपल्याला आपल्या जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे, तर इथे होयवर क्लिक करा. त्यानंतर असे खाली ड्रॉपडाऊन लिस्टवर क्लिक केल्यानंतर इथे होय बटन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर हा जो चेकबॉक्स दिसतोय इथे आपल्याला क्लिक आहे आणि इथे बघा तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे